20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण. मनोज जरांगे यांची मोठी घोषणा. शांततेमध्ये मुंबईत येण्याचं मराठ्यांना आवाहन. सरकार मराठा समाजाचा अपमान करतंय, फसवणूक करतंय. मनोज जरांगे यांची सरकारवरती टीका. मराठ्यांवरती अन्याय केला तर जड जाईल, जरांगेंचा इशारा. जरांगे आणि मराठा समाजाने संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. 24 जानेवारीला सरकार सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार. शिंदेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. क्युरेटिव्ह पिटिशनवरती 24 जानेवारीला सुनावणी. सरकारला मोठा दिलासा. कोर्टाच्या वेबसाईटवरती प्रत अपलोड. सुनील केदार यांचा रात्रभर रुग्णालयामध्येच मुक्काम. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता. नागपूरमध्ये 28 डिसेंबरला काँग्रेसची तैयार है हम ही सभा. सभेमध्ये लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. छत्रपती संभाजीनगरमधील धर्मांतर प्रकरणामध्ये 6 जणांची चौकशी. केंद्रीय यंत्रणांकडून तपासाला वेग. ओसामाच्या संपर्कात असलेल्या स्थानिकांचा शोध सुरू. मूलभूत सुविधा न मिळाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी गाव काढलं विक्रीला. पाटोदामधील खडकवडी या गावामध्ये विक्रीचे बॅनर. सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहतूक धीम्या गतीनं सुरू. अनेक वाहनं बंद पडल्यानं बोरघाटमध्ये 10 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या रांगा. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती, तर पनवेल ते वाशीच्या दरम्यान दोन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक. राज्यामध्ये कोरोनाचे 35 रुग्ण. कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू. टास्क फोर्सच्या सदस्यपदी 17 पेक्षा अधिक सदस्य असण्याची शक्यता. भारताच्या सागरी हद्दीमधील इस्रायलच्या जहाजावरती इराणकडून ड्रोन हल्ला. जहाजावरील 20 भारतीय नागरिक सुखरूप. सौदी अरेबियामधून क्रूड ऑइल घेऊन जाणाऱ्या जहाजावरती हल्ला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.